दाजी बरं झालं आलात, या. काय हो वाघमारे, काय गप्पा चाललं? माझं सोड, तू कुठं होतास? तुझा फोन बी लागत नव्हता, कुणाला सांगून बी गेला नाहीस. कुठे गेला होतास? वाघमाऱ्यानं जर काय झालं ना तर तुझा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघ. ते मी इथंच बाहेर होतो, बाहेर पोरांना खायला घेऊन गेलो होतो. मग सांगून जाता येत नाही? इथं माझ्या जीवाला किती घोर लागला होता माहितीये का? सत्या यो हल्ला तुझ्यावर झालाय. तुझं असं एकट्यानं बाहेर फिरणं सेफ नाही. हो वाघमारे, हाऊ नाही आणि बिऊ नाही. मी सांगते ते ऐकायचं, तेच करायचं. एकट्याने बाहेर फिरायचं नाही म्हणजे फिरायचं नाही. हो होय मालकीनबाई, आधी शांत व्हा जरा. तुम्हाला सोडून कुठंच जात नाही. हा, सगळं तुमचंच ऐकतो. आमरे, अगं कुठं दोरखंड मिळतो का बघ ग? दोरखंड कशासाठी? नाही म्हणजे तुझी दीदी मला त्यांच्या बाजूला बांधून ठेवल ना. हो दाजी, दोरखंडाची काय गरज आहे? दीदीच्या एका हाताला सलाई नसली म्हणून काय झालं? दुसरा हात रिकाम आहे की, घट्ट पकडून ठेवत. आई, आमरी जरा लई चुरू चुरू बोलायला लागले. तुम्ही दोघी जरा शांत बसा बरं का. सत्यजितराव, आता तुम्ही आलायत ना, तुम्हीच समजावा तुमच्या बायकोला. अहो, तुमच्या काळजीने तिने काहीच खाल्लं नाहीये आणि औषधं घ्यायची आहेत कवापासून. असं कसं खाल्लं नाही? तुम्ही माझ्याकडे द्या, मी बघतो कशा खात नाहीत ते. हा मग तू समोर आहेस मला खाणार की आता? भरावं तर मलाच लागेल ना. हा मग, आणि कोण येणार आहे बरोबर? बघितलं काय? बघितलं, स्वतःची आई छोटी बहीण समोर आहे. आपल्या डोळ्यासमोर बघ नवऱ्यासोबत कसं फ्लर्टिंग करते ते. आमरे जात. बरं आई, आपल्याला ह्यांना प्रायव्हसी द्यायला पाहिजे. चल येत्या. प्रभागाची कामं नाहीत का आज? आहेत की. मग गेला नाही? अहो आता बायको हॉस्पिटलमध्ये असताना काम करत बसू काय मी? आणि कसं आहे, तसे बी आत्ताच कोणीतरी मला ताकीद दिल्या की अजिबात बाहेर जायचं नाही, आणि गेलास तरी सांगून जायचं. त्यामुळे मी आता कुठंच जाणार नाही. ऐकायला लागले वाटतं नवरोबा सगळं. हा मग या. बघा भारती मॅडम, ही फाईल आहे ती. जाधव साहेब, ओ जाधव साहेब, जाधव साहेब. काय का रडारडा करतोय? काय काम आहे तुझं? सरकारी काम व्यवस्थित इमाने बरी करतो ना. कळलं काय? साहेबांना बोलव. काय झालं मुकदम साहेब, का आवाज करताय? जे सांगायचं ना ते मी फक्त आणि फक्त जाधव साहेबांनाच सांगणार आहे. त्यांनाच बोलवा तुम्ही. काय मुकादम, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे आमचे मित्र आले ते विचारणारच, पहिलं विचारपूस करणार. काय नाही, आपलं भेटायला आलो. अहो काय काय लावलं हे, बरं दिसतं का? हा, काय गोंधळ लावलाय? अहो गोंधळ आम्ही घालतोय का जाधव साहेब? अहो तुमची लाडकी माणसं घालतात गोंधळ. मग आणि त्या गोंधळामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून माझी तक्रार नोंदवून घ्या तुम्ही. हे बघा, इथं कुणी लाडकं आणि दोडकं नाहीये माझं. काय कुणाबद्दल तक्रार करायची तुम्हाला सांगा? आम्हाला सत्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची. अहो पण का? हा, काय झालं? का तक्रार करायची तुम्हाला सत्यजित रावांच्या विरोधात? सत्यजित राव? जाधव साहेब,
तुम्ही तर लईच रिस्पेक्ट देताय की राव त्याला हा? पण त्याची कर्तृत्व पण बघा की एकदा जाधव साहेब. हरकती अहो असं केलं काय त्यांनी? केलंय काय? अहो भर बाजारात समध्या लोकांच्या समोर मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याने. काय? नाही नाही असं शक्य नाहीये. लागला ना करंट? करंट लागला ना? लागणारच. पण आता ह्या माणसाचा स्वभावच असलाय म्हटल्यानंतर त्याला कोण काय करणार आहे का नाही? हे बघा मुकादम, चूक झाली असेल त्याच्याकडनं, हा काहीतरी झालं असेल, पण एक लक्षात घ्या ना, सध्या किती प्रेशर आहे त्यांच्यावरती, मेंटल प्रेशर आहे. त्यांच्यावर हल्ला झालाय, बायकोला गोळी लागली आहे, काय अवस्था असेल त्या माणसाची. हा मला वाटतं तुम्ही हे प्रकरण वाढवू नका, थोडं समजुतीने घ्या आणि त्याला मी समज देतो ना. जाधव साहेब, त्यांनी जर माझा जीव घेतला असता तेव्हाच, तरी तुम्ही त्याला अशी समज दिली असती? बरं समजा उद्या तुम्ही समज दिली तरी पण त्यांनी माझा जीव घेतला तर मग काय करायचं सांगा? अहो तसं नाहीये. नाही ते मला काय माहित नाही, मला काय माहित नाही. मला माझी तक्रार नोंदवून घ्या तुम्ही, आणि तक्रार नोंदवल्या बिगर मी इथनं काय जात नसतोय. अहो मुकादम असं काय करताय? अहो किती सिनियर राजकारणी आहात तुम्ही, हे असं करणं बरं दिसतं का? थोडं समजुतीने घ्या. जाधव साहेब, तो सत्य म्हणजे काय तुमचा जावई आहे काय पोलीस डिपार्टमेंटचा? समजून घ्या म्हणे, ते मला माहित नाही. माझी जर तक्रार तुम्ही नोंदवून घेतली नाही तर मी मीडियामध्ये जाणार आणि त्यांना सांगणार की हा बघा, हे पोलीस खातं पण समजा सामील आहे त्या सत्याला. बघा हे बघा, कुणी कुणाला सामील नाहीये इथं. जे काही होईल ना ते निष्पक्ष होईल. नाही म्हणजे मी तसं करू शकतो. तुम्हाला विश्वास नाही ना? मग बघा बघा, हे बघा, हे हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे, पुढे. येस सर. घ्या यांची तक्रार लिहून. बोला, काय तक्रार आहे? मम्मी बघितलं का, टीव्हीत बी तेच दाखवतात, बायकोच व्रत करते बघा नवऱ्यासाठी. हा लागतो नाकाचा शेंडा. अगं मग बायकाच व्रत करतात की नवऱ्यासाठी. कोण म्हणलं तेव्हा? सत्या भाऊजींनी तर केलंय की ऍक्सिडेंटल जाऊबाईंसाठी व्रत, ते बी उपाशी पोटी. वय वय सपनाविनी, एकदम बरोबर बोलताय बघा तुम्ही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभिषेक केला होता सत्यदादा महादेवाचा. अगदी चक्कर येऊन बी पडला बघा सत्यदादा. तेव्हाच तर शुद्धीवा आली ती मंजुळीनी. हे दोघं असेच एकमेकांसाठी व्रत बीत करत बसले का नाही, तुमचे सगळे प्लॅन टोटल फ्लॉप जाणार आहेत बघा. काय चाललंय माया तुझं? तिकडं तुझी सून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तू इथं बसून निवांत टीव्ही बघतेस. कळते का तुला तू काय करतेस ते? हो चित्रकार. हे बघ माया, मंजू आजच शुद्धीवर आलीये. तू तिचा कितीही राग राग करत असलीस तरी एक सासू म्हणून तिला बघायला येऊ शकली असतीस तू, पण नाही. हो चित्रकार,
मी तिला माझी सून मानत नाही तेव्हा कशाला बघायला येऊ? ती शुद्धीवर नाही तर कोमात जाऊ, त्याला काय फरक पडत नाही. माया, खरं सांगू का, तुझ्यावर आता रागवून चिडून ही काही उपयोग नाहीये. कारण तू आता निर्दयी झालीस, निर्दयी. त्या मंजूच्या द्वेषापायी तू तुझ्या पोराशी वाईट वागते, हे कळतंय का तुला? अगं त्या पोरीनं तुझ्या पोराचा जीव वाचवलाय. अजून काय करायला पाहिजे त्या पोरीनं म्हणजे तुझा राग कमी होईल? आओ पप्पा तुम्ही शांत व्हा. मंजू वहिनी शुद्धीवर आल्या हीच लई मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मंजू वहिनी आल्या का त्यांना सगळं नॉर्मल वाटायला पाहिजे. तुम्ही शांत व्हा आधी. हे बघ माया, तुला आता शेवटचं सांगतोय. तू जर मंजूच्या बाबतीत असंच वागत राहिलीस तर एक दिवस सत्या हे घर सोडून निघून जाईल. आणि सत्या जर हे घर सोडून निघून गेला तर आम्ही कुणीच या घरात राहणार नाही. मग तू आणि तुझा अहंकार राहावा या घरात. बघा आता जा की समजानी, मला काही फरक पडत नाही. सुनाचं कौतुक दुनियाला सांगा, मला नका सांगू. वाघमारे, काय हो, काय झालं? काय पाहिजे का तुम्हाला? नाही नको. मग एवढी चुळबुळ का करताय? काय झालं? सत्या, अरे झोपच येईना बघ. वाघमारे, हे बघा, तुम्ही ना डोकं शांत ठेवा आणि अजिबात विचार करू नका, म्हणजे झोप येईल. मी एक काम करतो, मी तुमच्यासाठी एसी ऍडजस्ट करतो. हा, वाघमारे, मग झोपा की आता. आता येत नाही झोप तर काय करू? तर अजून काय करू? मी एसी ऍडजस्ट केला, मी तुम्हाला थोपटतोय. आता काय करू की तुम्हाला झोपेल? अंगाई गाऊ काय तुमच्यासाठी? हा, अंगाई गा. काय? नाही नाही, मला नाही जमणार. हे बघ सत्या, आता अंगाईच गा, त्याशिवाय झोप नाही येणार. अहो वाघमारे, ओ काय बी नका सांगू, मला खरंच नाही जमणार. आणि बायकोसाठी ना नवरा कधी अंगाई गात नाही. हा, हे असं असते. हिरवी मात्र सांगत फिरणार. वाघमारे, मी तुमच्यासाठी हे करीन, मी तुमच्यासाठी ते करीन. अहो वाघमारे, पण आता साधा अंगाई गा म्हणलं तर का जमत नाही. वाघमारे, असं काय करताय? तुमची ना काहीतरी वेगळीच डिमांड असते बघा प्रत्येक वेळी. एवढी साधी डिमांड पूर्ण करणार नाहीस? अहो हे बघा, पूर्ण करीन मी, गाईन पण तुमच्यासाठी अंगाई. पण तुम्हाला झोप येण्यापेक्षा ना अख्खं हॉस्पिटल जागं होईल. त्याचं काय? तुला माझी काळजी आहे का बाकीच्यांची रे? एवढं साधी गोष्ट करायला जमत नाही तुला? हे असंच असते, बायकोने जरा वेगळा हट्ट धरला की नवरे लगेच भाव खातात. राहू दे, सोड, नाही झोपत. बस त्याशीच तळमळत रात्रभर. बर ठीक आहे, गातो मी. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. गाय झोपली घरट्यात, गोठ्यात झोपली. हा तेच, गाय झोपली गोट्यात घर.
तुम्ही त्यांना झोपवताय का उठवताय? जरा शांत राहा, बाकीचे पण पेशंट आहेत. सॉरी मॅडम. झालं का तुमच्या मनासारखं? बाहेरचं कोणतर मला बोललं की तुम्हाला लय भारी वाटतं ना? सत्य, तू माझ्या शेजारी झोप, मग झोप येईल मला. ठीक आहे. सावकाश. झोप आता. ए, काय चाललंय इकडे? कसला बाजार मांडलाय? चला लागा कामाला. आणि तुम्ही काय पेशंटच्या बाजूला झोपलायत? सॉरी मॅडम. हॉस्पिटलचे काहीतरी नियम आहेत. नातेवाईकांसाठी बेड ठेवला, तुम्ही थेट पेशंटच्या कुशीत कसे जाऊन झोपू शकता? सॉरी बोलून कसं चालेल? त्यांना काही इन्फेक्शन झालं असतं तर? अहो, मीच म्हणलं त्याला झोप. मला झोप लागत नाही तो बाजूला नसला की. असा हलगर्जीपणा करून कसं चालेल? तुम्हाला लवकर बरं व्हायचंय ना, लवकर घरी जायचंय ना. तुम्ही काय बघत बसलाय? निघा, चला लागा कामाला. आणि तुम्ही इथून पुढे असा हलगर्जीपणा करून नाही चालणार. काय सत्यजित सुर्वे, एवढा रंग का उडला तोंडावरचा? अहो, रंग नाही उडाला, पण तुम्ही एवढं बिनधास्तपणे कसं काय त्यांना सांगितलं की तुम्हीच मला तुमच्या बाजूला झोपायला सांगितलं होतं? हा, मग त्यात काय लाजायचं? लग्न झालं आपलं, लपून प्रेम नाही करायचं. असं लपून नसतं करायचं? बर. काय मग सकाळ सकाळ काय गमती जमती चालल्यात नवरा बायकोंच्या? मी फ्रेश होऊन येतो. म्हणजे नाश्ता आणलाय, गरम करायच्यावर खाऊन घ्या. आई, काय प्रत्येक वेळेस येताना खायला घेऊन येतेस ग? माझ्या तोंडाला जरा आराम मिळू दे की. हॉस्पिटलच्या दारातनं बाहेर पडता यायला पाहिजे मला. हाय का आता? अगं खाल्लं नसतं औषधं कशी घेणार? बरं थांब, आत्ता सुटले, ब्रश करू दे मला. हा, आता सुटली असेल चल तिथे आपण आवरून घेऊ. तू तोपर्यंत नाश्ता कर. हा, होईल ते. माझं लक्ष आहे, सांगून ठेवलेलं मी. हा, बांधावरून शेळी गेल्याचा राग येऊन एकाचा खून. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तात्यासाहेब, काय झालं? ही बातमी वाच.
नुकत्याच निवडून आलेल्या उमेदवाराकडून हारलेल्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी? अहो तात्यासाहेब, या बातमी नुसतं खुश काय होत आहे? या बातमीवर पार्टी झाली पाहिजे आणि ती पार्टी मी तुम्हाला देणार. पार्टी तेव्हाच जेव्हा सत्याच्या हातात बेड्या घातल्या जातील, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. देवा, झालं गेलं कायमचं विसरून जाऊ दे आम्हाला. तुझ्या कृपेने आज वाघमारे माझ्या डोळ्यासमोर आहेत, सुखरूप आहेत. इथून पुढे असं कुठलंच संकट त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. काय रे, काय झालं? असं काय बघतोय? काय नाही, हासच. थांबा, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघ. ताई, हो काय चाललंय टाइमपास तुमचा मोबाईल वर? इथं पलीकडच्या पेशंटचं सलाईन संपत आलंय, बघा ते. वाघमारे, अहो काय? अरे ते पण मागं तिथं मोबाईल आहे, नर्सचा आहे. त्यानं कसला तरी व्हिडिओ बघत होत्या आणि तुझ्यासारखा आवाज आला म्हणून बघत होते. माझा आवाज? वाघमारे, अहो माझ्यासारखा आवाज असणारे 10 माणसं आहेत या जगात. ते सोडा, तुम्ही आत्ता कुठं जरा बऱ्या झालाय ना, मग कशाला लगेच एवढी हालचाल करताय? आराम करा ना जरा. बसा तुम्ही नीट. हे घ्या, ज्यूस पिऊन घ्या, बसा. काय करू मग, बोर झाला आता मला. मग बोर होतोय तर मला सांगायचं ना, मी तुमच्याशी गप्पा मारतो, तुम्हाला गोष्ट सांगतो, नाहीतर मग गाणं गाऊन दाखवतो तुम्हाला. नको बाबा, ऐकलंय काल रात्री तुझं गाणं. बरं घ्या, ज्यूस प्या. वया काही म्हणा, ऍक्सिडेंट जो बाई नसल्यामुळे कामाचं लय व्याप वाढलाय. होय की, सकाळपासून कामाचा डोंगर उचलून उभी आहेस ना तू, म्हणून तर नाकाचा शेंडा सुकलाय तुझ्या. ही निबेट पण माझ्याच 5वीला पुजून ठेवली, काय कळना बघ. चांगलं वाटलं होतं का 13व्याला जेवण घालू म्हणून, पण नाही, आता आल्यावर तिचीच आरती करावी लागणार. अहो मम्मी, लय नका लोड घेऊ, येऊ द्या की तिला. ती आल्यावर पुन्हा आपण आपला डाव खेळूच की. आणि मी काय म्हणते मम्मी, या टायमाला तुम्ही तिचं जगणं असं हराम करा का नाही, का तिला वाटायला पाहिजे गोळीनं मी मेले असते तर बरं झालं असतं बघा. आणि मम्मी, तुम्ही आता असं काहीतरी प्लॅनिंग करा का ती नेबळट मंजू वहिनी स्वतःच्याच गळ्याला
फास लावून मरल. अगं कवे, तुझ्या जिबल्या तर हाड नाहीच, थोडी तरी लाज वाटू दे ग. ज्या सत्यदादांनी आपल्याला ह्या घरात आणलं, लहानाचं मोठं केलं, आपल्याला चांगलं सांभाळलं, भावाची माया दिली, निदान त्याच्या समाधानासाठी तरी मंजुनीचा चांगला विचार कर ग. मंजुनी तुझं काय एवढं वाईट केलंय ग? सांग की, त्यांनी तुझं काय वाईट केलंय? ए सवे, तुला लय पुळका आला असेल ना तर नेबट मंजुवणीचा, तर तो तुझ्याकडेच ठेव. तिथं आम्हाला सांगायला यायची गरज नाही, कळलं ना? ए कवे, सवे, तुला ठराय ना त्या पुरीमुळे हारले मी, मग एवढा कशाला तिचा पुळका ग? आणि माया प्रेम काय एकट्या सत्तादानच तुला लावली वय? आम्ही बी लावली की. तुला जर त्या निर्भेटचा एवढाच पुळका येत असेल का नाही, का तिच्या बरोबर राहा, आणि ती घराच्या बाहेर पडली का तू बी तिच्या बरोबर बाहेर पड. काय काय सपने, कसला विचार करायला लागलीस? कशाचं टेन्शन घेतलंय? कवा धरणं सगळी तर समधी काम आवरलेत की. नाही, कामाचं टेन्शन नाही. मी असं विचार करत होते का तुम्हाला आता सगळी पावलं एकदम सावधपणे उचलायला लागतील बघा. म्हणजे आता सत्यभाऊजी ऑलरेडी नाराज आहेत ना तुमच्यावरती. तुम्ही त्या ऍक्सिडेंटल जॉबने त्रास दिला का नाही तर अजूनच नाराज होतील बघा. त्यांचं मन जिंकण्यासाठी काहीतरी करायला लागतंय बघा आता तुम्हाला. मग आता काय करायचं मी त्याचं मन जिंकायला? सोपं आहे. म्हणजे आता त्यांचं मन जिंकण्यासाठी का नाही तुम्ही ऍक्सिडेंटल जॉब यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मिळून जा. म्हणजे मग सत्यभाऊजींना जरा बरं वाटेल बघा, ते कौतुक बी करतील तुमचं. आणि मग बघा, एकदा का सत्यभाऊजींचा तुमच्यावर विश्वास बसला का नाही, कामच झालं, बस आपलं कामच झालं बघा. मग त्या ऍक्सिडेंटल जॉब यांना घराबाहेर काढण्याची तुमची वाट मोकळी होते का नाही बघा. बरोबर आहे सपने तुझं. कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ तू. सत्याचं मन जिंकायलाच पाहिजे. त्या नेबळचा काटा काढायच्या आधी सत्याचा विश्वास जिंकणं जास्त महत्वाचं आहे बघ. आता काय धनिया डालो. हा आमच्या घरातली गृहिणी पाकगृहेत काय करतीये? पाककला करतीये. वा, पाकगृह पाक झालं तुझ्या पावलांनी. नाही समजणार नाही, वरचे येतील. जेवण बनवती काय यात वाचून? बहुतेक आज उपाशीच मारायला लागते वाटतं. मी एक काम करतो, मी तुला वाचून दाखवतो, तू तेवढंच कर, बारी करशील. तर ऐक, सांगा आता पटापटा. पहले आटा लो, उसको स्वच्छ साफ करो, उसके बाद उसमें जीरा फेंको. जीरा जीरा फेकायचं. जीरा जीरा डालो, कोथिंबीर डालो, उसमें नमक डालो 1 चमचा. कळत नाही, मला कळत नाही तू ह्यो सगळा घाट घातलाय कशासाठी? म्हणजे वंश आहे तुझ्या, वंश ती आमरी आहे, कुणीतरी बनवल ना, तू का करतीये सगळं? तू जेवण बनवतीये, मन लावून बनवतीये, तू स्वतःहून आलीये, म्हणजे सत्य आला काय घरी? नाही व ते कशा पाहिजे? मी अशीच माझ्या मनाने करत्या. मंजूला असा मस्त पैकी जेवणाचा डबा घेऊन जाणार आहे मी. काय एवढं भूत बघितल्या का रडताय? वाईट जरा हळू हरटात. भूत बघितल्या वारीच होणार ना. अगं माझी पुतना रतना, ऐकी मला एक सांग, ती नव्हती मरू दे, मला कळत नाहीये. म्हणजे तू मंजूसाठी एवढं सगळं करतेय, तिच्यावर एवढं जीव लावतेय, म्हणजे मला एकट्यालाच वाईट करणार का करतेय सगळं? अवं आपलं त्या दिवशी काय ठरलं होतं? काय? सत्य कोण आहे? मंजूचा नवरा आहे. अवं तो एक नगरसेवक आहे, हे महत्वाचं आहे. मग तुम्ही सांगा, आपल्याला सत्याचा फायदा करून घ्यायचा आहे का नाही? घ्यायचंय. आठवलं का? सत्याचा फायदा करून घ्यायचा नगरसेवक मंजू. मग आता त्या सत्याला आपल्या बाजूला करून घ्यायसाठी मंजूला जीव लावायला पाहिजे का नाही?
सत्याचा जीव कुणावर आहे प्रेम कुणावर आहे मंजू झालं तर मग मंजूची सेवा करायची आणि सत्याकडनं समजा फायदा करून घेऊन मेवा खायचा ग माझी रत्ना खन्ना. एवढं का असताय मग खूप काहीतरी जळल्याचं जळलं मी आयडिया सांगितल्या ना हा मग जळलंय काय जळलंय माहित आहे का मी आयडिया सांगितल्या आणि मग तुमच्यापेक्षा भारी आयडिया कशी काय सांगितली त्याच्यामुळे तुमचा जळफळाट झालाय. जळफळाट झालाय रत्ने. जळफळाट झालाय. जळफळाट झालाय रत्ने. जळफळाट झालाय. जळफळाट झालाय रत्ने. ये बघ. कमी कर कमी कर कमी कर. अगं वाढवलंय ते कमी कर कमी. कसला दूर गेला एवढा. ओ बघितलं का आग आग लागली आग आग आग. अहो वहिनी तुमच्या घराला आग लागली आणि आम्हाला काय सांगितलं नाही तुम्ही. आम्हाला हाक मारायची ना. अहो आग नाही लागली वनसनकडनं थालपेट करपलं ना त्याचाच दूर झालाय. असं आहे काय याला आम्हाला वाटलं आग लागली म्हणून आम्ही पाणी घेऊन आलो होतो. चला रे. सत्य आता का लोड घेतलाय एवढा. अरे डॉक्टर बोलले ना आता वहिनी आउट ऑफ डेंजर आहेत. मग काय टेन्शन घेतो एवढं आता. होय रे पण त्याचं टेन्शन नाही मला. मग ते नाही का मी मुकादमाला धमकी द्यायला गेलो होतो. ते आम्ही स्वतः डोळ्यानं बघितले आणि व्हिडिओ मध्ये पण बघितले. तेच तर काय बी झालं तर तो व्हिडिओ वाघमाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे. अरे त्यांना लई त्रास होईल कळलं तर. मग ही कांड करायच्या आधी विचार करायचा असतो. तुला मी थांबवत होतो ऐकलं नाही माझं तरी नशीब मी वेळेत आलो नाही टाकलाच त्याला तू. आणि व्हिडिओचं काय रे सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचलेत. कुणा कुणा डिलीट करणार व्हिडिओ. आणि व्हिडिओचं सोड पेपरात केवढी मोठी बातमी आल्या माहितीये का. सगळ्या पेपरात बातमी आल्या काय तुझ्या फोटो सहित बातमी आल्या काय. हा मग अरे मग तर लईच अवघड झाला विषय. अरे तो पेपर जर वाघमाऱ्यांनी वाचला ना तर त्यांना लई त्रास होईल. सहनच करणार नाही त्या. काही बी करून वाघमाऱ्यांना हे कळलं नाही पाहिजे बघ. पण सत्या अजून एक प्रॉब्लेम आहे. आता सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचलाय आणि पोलिसांपर्यंत पोहोचला नसेल कशावरनं. आणि त्यातल्या एका पोलिसांना जर वहिनीनं फॉरवर्ड केला तर भारती मावशीने काय पाठवलं. बलमा मला असं वाटतंय ना वाघमाऱ्यांकडे त्यांचा मोबाईल नाही ठेवला पाहिजे. कारण जर त्यांचा फोन त्यांच्याकडे असेल तर त्यांना कुठून बी कळणारच ना. मी आलोच. वाघमाऱ्यांनी व्हिडिओ बघितला की काय. सत्य काय आहे